ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम ज्ञानाय नमः. सार्थ ज्ञानेश्वरी, दिवस 264, अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. श्री गणेशाय नमः. अनेन स्वचक्षुषा एव त्वं तु मां द्रष्टुं न शक्यसे, अत एव ते दिव्यं चक्षुः ददामि मे ऐश्वरं योगम पश्य. अरे, पण तुझ्या या चर्मचक्षूंनी माझे हे रूप तू पाहू शकणार नाहीस, म्हणून मी तुला दिव्य चक्षु देतो. त्या दिव्य दृष्टीने तू माझे योगैश्वर्य वा ईश्वरी सामर्थ्य पहा. मग म्हणे उत्कंठे वोहट न पडे, अजूनी सुखाची सोय न सापडे, परी दाविले ते पुढे नाकळेची यया. हे बोलोनी देव हासिले, हासोनी देखणिया ते म्हणितले, आम्ही विश्वरूप तरी दाविले, परी न देखसीच तू. यया बोला ये रे विचक्षणे, म्हणितले हा जी कवणासी ते उणे, तुम्ही पका करवी चांदिणे सरवू पहा मा. हा हो उठोनिया आरिसा, आंधळिया दाऊ बैसा, बहिरिया पुढे ऋषिकेशा गाणी व करा. मकरंद कणाचा चारा जाणता घालुनी दर्दुरा, वाया धाडा शारंग धरा, कोप कवणा कोपा कवणा. जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले, केवळ ज्ञानदृष्टीची या भागा फिटले, ते तुम्ही चर्मचक्षू पुढे सुदले, मी कैसे निदेखे. मग देव म्हणाले, विश्वरूप पाहण्याची ह्याची उत्कंठा अद्याप ओहट म्हणजे कमी झालेली दिसत नाही, आणि ह्याला विश्वरूप दर्शनाने सुखाचा मार्गही सापडलेला नाही. इतकेच नव्हे तर मी याच्या पुढे म्हणजे पुढे वा समोर दाखविलेल्या विश्वरूपाचे ह्याला आकलनच झालेले दिसत नाही. असे स्वतःशी बोलून देव हसले व हसून अर्जुनाला म्हणाले, तू तर देखणिया म्हणजे उत्तम पाहणारा आहेस. आम्ही तुला विश्वरूप दाखविले, परंतु तू तर ते पाहतच नाहीस. यया म्हणजे श्रीकृष्णाच्या ह्या बोलण्यावर विचक्षणे म्हणजे बुद्धिमान व दूरदर्शी अर्जुन म्हणाला, महाराज, म्हटले तर हा उणेपणा कवणासी म्हणजे कोणाला आहे. तुम्ही बक म्हणजे बगळ्या करवी चांदणे वा चंद्रामृत चरवू म्हणजे पान करवू पाहत आहात. अहो, चांदण्याचे भोगते चकोर पक्षी आहेत, बगळे नव्हे. अहो, आपण आरसा उठोनिया म्हणजे घासून पुसून आंधळ्याला दाखवत बसला आहात. हे ऋषिकेशा, आपण बहिऱ्यापुढे गायन करीत आहात. मकरंद कणांचा चारा आपण जाणून बुजून भ्रमराला न देता चिखलात राहणाऱ्या दर्दुराला घालून वाया घालवित आहात. आणि मग हे शारंगधरा, आपण कोपा म्हणजे रागावता कोणावर. जे विश्वरूप अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांना आकलन होण्या पलीकडले आहे, असे व्यवस्थिले म्हणजे शास्त्र अनुमतीने ठरविले आहे, व जे केवळ ज्ञानदृष्टीच्या सहाय्यानेच आकलन होणारे आहे, ते तुम्ही माझ्या चर्मचक्षूंपुढे सुदले म्हणजे सादर केले, तर मी ते कसे पाहू शकेल. परी हे तुमचे उणे न बोलावे, मीचीच आहे तेची बरवे. एथ आथी म्हणितले देवे मानू बापा. साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे. परी बोलत बोलत प्रेम भावे, धसाळ गेलो. काय जाहले न वाहता भुई पेरिजे, तरी तो वेलू विलया जाईजे. तरी आता माझे निजरूप देखिजे, ते दृष्टी देवो तुझ. मग तिया दृष्टी पांडवा, आमुचा ऐश्वर्य योगू आघवा, देखून या अनुभवा माझी वडा करी. ऐसे तेणे वेदांत वेद्ये, सकळ लोक आद्ये, बोलिले आराध्य जगाचे. परंतु हे उणेपण व चूक तुमची आहे असे न बोलता मीच ते सहन करावे व स्वस्थ बसावे, हेच बर्वे म्हणजे भले होय. एथ आथी म्हणजे येथे अर्जुनाच्या अशा बोलण्यावर देव म्हणाले, होय बापा, तू म्हणतोस ते मला मान्य आहे. साच म्हणजे खरोखर आम्हाला जर विश्वरूप दाखवायचे होते, तर आधी तुला ते पाहण्याचे सामर्थ्य द्यावयास हवे होते. परंतु तुझ्यावरील प्रेमभावाने बोलता बोलता आम्ही तुला ती दिव्य दृष्टी देण्याचे ढसाळ म्हणजे विसरलो. हे कशासारखे झाले म्हणशील, तर नांगरून जमिनीची मशागत न करताच
जर भुईमध्ये बियाणे पेरले तर तो वेलू म्हणजे वेळ, विलया म्हणजे वाया जातो. त्याप्रमाणे तुला विश्वरूप पाहण्याचे सामर्थ्य न देता तुझ्यापुढे विश्वरूप मांडले तर ते मांडणे व्यर्थ ठरणारच. तरी आता माझे निजरूप पाहण्यासाठी लागणारी दिव्य दृष्टी मी आता तुला देतो. हे पांडवा, मग त्या दिव्य दृष्टीने तू आमचा आघवा म्हणजे समस्त अघटित घटनारूप ऐश्वर्य योग पाहून त्या अनुभवाचा माजिवळा म्हणजे आश्रय करून राहा. वेदांताचा व उपनिषदांचा वेद्य म्हणजे जाणण्याचा जो विषय, सकळ लोकांचा जो आद्यपुरुष व सर्व जगाचे आराध्य असलेला तो श्रीकृष्ण परमात्मा याप्रमाणे बोलता झाला. हरि ओम, हरि ओम, हरि ओम, हरि ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.